ओके सर, थँक्यू. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश सलगर, सहाय्यक शिक्षक, कुलाबा मनपा माध्यमिक शाळा. आजच्या या ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया सुरू आहे. म्हणूनच आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी अक्षर भारती या विषयातील बेटा मी ऐकतो आहे या तिसऱ्या पाठाचा जो उर्वरित भाग आहे त्या भागाचा आपण अध्ययन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपणास खूप काही शिकायला मिळेल अशी मी आशा करतो. चला तर मग आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील तिसरा पाठ बेटा मी ऐकतो आहे या पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, बेटा मी ऐकतो आहे हा पाठ व पु काळे म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे यांनी लिहिलेला आहे. थोडक्यात आपण व पु काळे म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे यांचा परिचय करून घेऊया. वसंत पुरुषोत्तम काळे यांचं 1932 ते 2001 असं त्यांचं जीवन आहे. ते कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार याशिवाय त्यांनी लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातानी, पेन सलामतो, ब्रह्मदेवाचा काळ, गुलमोहर, कर्मचारी, का रे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय इत्यादी कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. याशिवाय आकर्षक कथानक, त्यांची ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा ज्या आहेत त्या वाचकप्रिय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व पु काळे हे प्रसिद्ध लेखक आहेत, निबंधकार आहेत, नाटककार आहेत, कादंबरीकार आहेत. याशिवाय ते एक निवेदक सुद्धा आहेत. निवेदन करणारे किंवा काहीतरी सांगणारे, निवेदन करणारे किंवा कथन, एखादी गोष्ट कथन करणे. निवेदन करणे म्हणजे एखादी गोष्ट कथन करून सांगणे. आपण जेव्हा घरी संध्याकाळच्या वेळी झोपताना आपणाला आजी आजोबा एखादी गोष्ट कथन करून सांगतात. जोपर्यंत ती गोष्ट व्यवस्थितपणे सांगितली जात नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा जो सार आहे तो आपल्याला लक्षात येत नाही. म्हणूनच त्याला ओघवती भाषा म्हणतात, म्हणजे सहज समजणारी भाषा. म्हणजे व.पु. काळे हे अतिशय ओघवत्या भाषेमध्ये निवेदन करणारे व्यक्तिमत्व होते. चटपटीत संवाद म्हणजे त्याच्यातून तुम्हाला विनोद वगैरे पाहायला मिळत असत. म्हणूनच ते एक प्रसिद्ध लेखक म्हणून नावारूपास आले होते. संगीत कलेवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. संगीत कला. आता या पाठामध्ये त्यांनी
एक मुलगा, शिरीष नावाचा एक मुलगा आहे. त्याचे वडील नाना आणि पी जनार्दन म्हणजे शिरीषचे संगीत शिकवणारे गुरुजी, मार्गदर्शक. या तिघांविषयी एक कथा बनवलेली आहे आणि ती कथा तुम्हाला अभ्यासासाठी दिलेली आहे. या कथेतून शिरीष कशा प्रकारे संगीताचं ज्ञान घेतो, त्याचे वडील कसे संगीतकार होते, त्यांच्यावरती आघात झाल्यानंतर त्यांनी आपली कला आपल्या मुलाने शिकावी अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर शिरीष पुढे जाऊन काय करतो, वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचं काम करतो. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या, अंतरणे म्हणजे दूर होणे, अंतरणे म्हणजे काय, दूर होणे. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा याचे भावस्पर्शी वर्णन या प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेले आहे. तर या पाठामध्ये तुम्हाला संगीतावरती, गाण्यांवरती प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व आणि त्यांच्यावरती अपघात झाल्यामुळे ते संगीत सेवेपासून दूर कसे गेले, अंतरणे म्हणजे दूर होणे, ते संगीत सेवेपासून किंवा गाण्यापासून, आपल्या कलेपासून दूर कसे गेले आणि वडिलांची कला जोपासण्यासाठी त्यांचा मुलगा कोणत्या प्रकारे प्रयत्न करतो, हे या पाठातून तुम्हाला सांगितलेलं आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी ही कथा सांगितलेली आहे. संगीतापासून वंचित झालेल्या वडिलांच्या इच्छेखातर आणि त्यांच्या सुखासाठी स्वतः संगीतात पारंगत झालेला शिरीष व त्याचा आत्मविश्वास या कथेत व पु काळे यांनी हृदय शब्दात चितारला आहे. चितारणे म्हणजे वर्णन केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या वडिलांची कला पुढे घेऊन जाण्यासाठी, आपल्या वडिलांची ओळख, संगीतातील ओळख, गाण्यातील ओळख पुढे घेऊन जाण्यासाठी त्याच्यामध्ये कुठेही तूट पडणार नाही किंवा आपल्या वडिलांची कला पाठीमागे राहणार नाही, याच्यासाठी तो मुलगा, शिरीष नावाचा मुलगा काय करतो, की आपल्या वडिलांची कला आपल्याला पुढे घेऊन जायची आहे, त्याच्यासाठी तो मनापासून प्रयत्न करतो आणि वडिलांची कला तो काय करतो, पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. हेच या कथेतून तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ये जो कथा है, ये कथा में लेखक व पु काळे इन्होंने आपको शिरीष नाम का एक लड़का है, उनके पिताजी और उनके जो गुरुजी है संगीत सिखाने वाले पी जनार्दन, इनके बारे में आप लोगों को ये कथा में वर्णन किया है। शिरीष नाम का लड़का है और उनके पिताजी नाना जी एक संगीतकार थे, गायक थे, लेकिन अचानक रूप से उनके ऊपर एक आघात होता है और आघात होने के कारण उनको सुनाई नहीं देता है, त्यांना बहिरेपणा येतो आणि त्यामुळे त्यांचं जे संगीताचं किंवा गाण्याचं जे त्यांचा नाद आहे तो त्या ठिकाणी बंद, परंतु आपली कला पुढे घेऊन जावं अशी त्यांची इच्छा असते. आपल्या मुलानं आपली कला पुढे घेऊन जावं यासाठी ते असतात. आता शेवटी शिक्षण घेता घेता अचानक त्यांच्यावरती एक मोठा प्रसंग, वाईट प्रसंग येतो शिरीषवरती. शिरीष वडिलांच्या आग्रहाखातर काय करतो, संगीताचं ज्ञान घ्यायला सुरुवात करतो आणि ते पी जनार्दन यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी किंवा गाण्याच्या शिक्षणासाठी जातात. पण जात असताना जब वो अपने गुरु के पास ज्ञान लेने के लिए जाता था, तभी वो अपने पिताजी को साथ में लेके जाता था। पिताजी को सुनाई नहीं देता था, फिर भी वो अपना बच्चा संगीत कैसा सीखता है, गाना कैसा सीखता है, गाना कैसा गाता है, तो उसके त्याच्या ओठाच्या हालचालीवरून ओळखत होते. त्याचे लिप्स जे आहेत, त्यांच्या लिप्सच्या हलण्यावरून ते ओळखायचे की हा माझा मुलगा गाणं व्यवस्थितपणे गातो की नाही. त्या ओठाच्या हालचालीवरून त्यांना लक्षात येत होतं की माझा मुलगा हा गाण्यामध्ये
पारंगत होत आहे किंवा नाही. तर आपण त्याच्यानंतर पुढे काय होतं, ते आपण आज या पाठामध्ये पाहणार आहोत. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तरेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो होतो. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तरेवाईक आणि विचित्राने वेगळे. कधी-कधी काय करायचा, शिरीष त्यांच्या गुरूंना वेगवेगळ्या विचित्र उत्तरं देत होता. तो आज का आला नाही? ती वेगवेगळी उत्तरं देत होता. परंतु त्याच्यावरती त्यांच्या गुरूचा लगेच विश्वास बसत नव्हता. शिरीष खरं कारण सांगत होता न येण्याचं, परंतु ते त्यांना पटत नव्हतं. कारण त्यांना वाटायचं की हा लहान मुलगा आहे, तो काहीतरी चुकीची उत्तरं देत असेल, म्हणून त्यांना आश्चर्य वाटत होतं. कुणाला? शिरीषच्या गुरूंना. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात, याचे रहस्य म्हणजे मर्म किंवा गूढ कारण, रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. तो उनके जो गुरु है, शिरीष के गुरु, उनको एक प्रश्न आता है मन में। बोलते हैं कि ये जो शिरीष है, वो यहाँ पे गाना सीखने के लिए आता है मेरे साथ, मेरे पास। तो जब गाना सीखने के लिए आता है, संगीत सीखने के लिए आता है, तो क्या करता है, अपने पिताजी को साथ में ले ले आता है। उसके पीछे क्या कारण है, उसका उत्तर मुझे अभी तक मिला नहीं है, नहीं मिल रहा है। मैं ढूँढने की कोशिश कर रहा हूँ, लेकिन वो उत्तर मुझे अभी तक नहीं मिल रहा है कि शिरीष क्यों अपने पिताजी को साथ में लेके आता है. याशिवाय आणखी एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने वायोलिन वाजवत नसावा. वायोलिन आपको बताया होगा कि वायोलिन एक तंतुवाद्य है, जिसको तार होते हैं, उसको छेड़ना, उससे अलग-अलग प्रकार का यानी अ, जो स्वर है, वो स्वर उसमें से निकलते हैं, वायोलिन। वायोलिन वो एक क्या है? एक वाद्य है, उसको तंतु वाद्य बोलते हैं, तार वाला वाद्य। तो उनको लगता था कि जब उनके पिताजी पास में बैठते हैं, तो शिरीष अच्छी ढंग से, खुले मन से वो गाता नहीं है, वो वायोलिन बजाता नहीं है, ऐसा उनके गुरुजी को लगता था। लेकिन दूसरे दिवशी शिरीष आला नहीं। वो मन में विचार कर रहे थे उनके गुरुजी कि शिरीष अभी क्यों नहीं आ रहा है? अ, वो उनके पिताजी को क्यों लेके आता है अपने साथ में, जब गाना सीखने के लिए आता है, संगीत सीखने के लिए आता है, तो अपने पिताजी को साथ में क्यों लेके आता है? हुँ? तो उनके मन में एक प्रश्न आया था। त्याचा पहिला खड़ा, यानी उस दिन जब वो विचार करते बैठे थे, शिरीष के गुरुजी, तब उनको ऐसा लगा कि उनका जो पहला खड़ा, खड़ा यानी छुट्टी, खड़ा यानी छुट्टी, मराठी में उसको गैरहाज़िरी बोलते हैं। खड़ा को क्या बोलते हैं? छुट्टी या गैरहजेरी. तो उसका वो पहिला खड़ा था या छुट्टी थी. नसेल एखाद्या वेळेस जमले, तो गुरुजी बोलते हैं कि एकाध दिन कुछ तो प्रॉब्लम रहेगा, कुछ कारण रहेगा, इसलिए वो नहीं आया होगा. असे मी म्हणून समाधान करून घेतले. उनके मन में ही उन्होंने विचार किया कि कुछ कारण होगा, इसलिए वो आज नहीं आया होगा, गैरहाज़िर है. ऐसा करके उन्होंने अपने मन का समाधान करके वो शांत बैठ गए. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वां गेला, 15 दिवस गेले. गुरुजी को पहले दिन लगा कि वो शिरीष का कुछ तो कारण रहेगा, इसलिए वो नहीं आया होगा आज. पहला दिन चला गया, दूसरा दिन चला गया, 5वां दिन चला गया, यानी लगभग 15 दिन चले गए. 15 दिवस निघून गेले, तरीही शिरीषचा पत्ता नव्हता. शिरीषच्या शिक्षणामध्ये खंड पडलेला होता. त्यामुळे त्यांनी मनाला थोडासा विचार केला. शिरीषचा पत्ता नव्हता, म्हणजे शिरीष येतच नव्हता. तो का येत नाही याचं कारण मला मिळालेलं नव्हतं. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. यानी 15 दिन उन्होंने उसका खड़ा गैरहाजिरी होने के बाद मुझे थोड़ा-सा शक आ गया कि उसका कुछ तो बड़ा कारण होगा, इसलिए वो नहीं आया होगा. उसके पढ़ाई में खंड हो गया है. इसलिए वो विचार करते बैठे हैं, तो 16वें दिन एक व्यक्ति, एक मनुष्य ने एक व्यक्ति, उनके जो फीस, पढ़ाई की जो फीस होती है, वो फीस और उसका निरोप लेकर
वो गुरुजी के पास आते हैं और उनको बोलते हैं, नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही. जो व्यक्ति शिरीष की फीस और उनका जो निरोप है वो लेकर वहां पे आते हैं, वो गुरुजी को बोलते हैं कि नाना नाना यानी शिरीष के पिताजी वो बीमार है और बीमार होने के कारण शिरीष उनकी देखभाल करता है और इसके कारण वो आपके पास संगीत पढ़ने के लिए सीखने के लिए गाना सीखने के लिए नहीं आ सकता है, ऐसा निरोप वो गुरुजी को दे देता है. असे तो म्हणाला, थोड्या त्राग्यानं मी म्हणालो. आता त्रागा म्हणजे इथे राग, क्रोध. त्रागा का मतलब क्या है? क्रोध. गुरुजी को थोड़ा क्रोध आ गया. गुरुजींना थोडासा राग आला. थोड्याशा त्राग्याने मी म्हणालो. गुरुजी बोलते हैं कि थोड़ा-सा मुझे क्रोध आ गया और उसमें मैं बोला, नानाशी त्याला काय करायचे आहे? तो गुरुजी वो व्यक्ति को बोलते हैं कि नाना से उनको क्या करना है? लेकिन शिरीष अकेला बेटा था, उनकी देखभाल करने के लिए वो रहता था, वो गुरुजी को पता नहीं था. इसलिए वो बोलते की नानाशी त्याला काय करायचं आहे? इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे, त्याचं काय? हम लोगों ने क्या किया है, एक कार्यक्रम तय किया है और कार्यक्रम वो पास में आ गया है, उसकी तारीख पास में आ गई है और वो कार्यक्रम के लिए उसको मैंने गायन का गायन करने के लिए बता दिया है. वो गायन कौन करेगा? ऐसे वो व्यक्ति को बता देते हैं. शिरीष आला नहीं, त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. तो गुरुजी को भी लगता है कि अभी 15 दिन का खड़ा किया है, 15 दिन की उसकी गैर हाजिरी है, तो वो अच्छे ढंग से गाएगा नहीं. इसीलिए वो क्या करते हैं, जिस कार्यक्रम में उसको गाने का चांस दिया था, वो कार्यक्रम वो क्या करते हैं, रद्द करते हैं. रद्द करना यानी कॅन्सल करणे. रद्द करणे म्हणजे काय? कॅन्सल करणे. त्याचे नाव पण काढायचे नाही. गुरुजी को थोड़ा-सा क्रोध आता है कि ये लड़का 15-15 दिन का खड़ा कर रहा है, तो क्या करेंगे? इसलिए उनको थोड़ा-सा क्रोध आता है और बोलते हैं कि उसको अभी निकाल देंगे. उसको अभी सिखाएंगे नहीं, ऐसा उनको लगता है. असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. तो उन्होंने क्या किया कि शिरीष का कार्यक्रम रद्द किया, कैंसल किया और बाकी के जो वहाँ पे सीखने के लिए बच्चे थे, उनको उन्होंने वो कार्यक्रम के लिए तयार किया. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाच बेचैन झालो होतो. बेचैन म्हणजे अस्वस्थ होणे. तो अ, गुरुजी को भी अस्वस्थ हो गए थे कि शिरीष इतना अच्छा लड़का है, कम समय में उन्होंने संगीत का ज्ञान ग्रहण किया है. उसको कम समय में वो संगीत अच्छे ढंग से बजाता है, गाता है, तो उसको मैंने कार्यक्रम दे दिया था. कार्यक्रम का दिन है और गुरुजी को वो अच्छा नहीं लग रहा है कि उसका कार्यक्रम मैंने कैंसल कर दिया है और अच्छा लड़का है, तो वो बेचैन हो गए. उनको भी क्या हो गया, अस्वस्थ हो गया. सकाळची इतर कामे आटपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतोच, तोच दारात शिरीष उभा. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो. त्याने सकाळी-सकाळी आपली कामं आटोपून गुरुजी शांतपणे बसतात. स्वस्थ बसणे म्हणजे शांतपणे बसणं. हं. तर शांतपणे ते बसले होते विचार करत. तोपर्यंतच शिरीष काय केला, त्यांच्या दारामध्ये येऊन उभा राहिला. त्यांच्या म्हणजे कुणाच्या? गुरुजींच्या दारामध्ये. जिथं तो संगीत शिकतो, त्या गुरुजींच्या दारामध्ये येऊन उभा राहिला. मी ताडकन उभा राहिलो आणि त्याच्या जवळ गेलो. यानी अचानक मैं क्रोध के साथ खड़ा हो गया और वो शिरीष के पास जाके मैं खड़ा हो गया. जाके खड़ा हो गया. त्याच्या जवळ गेलो म्हणजे शिरीष के पास वो गए. कौन? गुरुजी. अरे तुझा पत्ता तरी काय? तो उनको पूछते हैं शिरीष को, गुरुजी क्या आपका पता क्या है? तू कहाँ पे रहता है? तू इतने दिन कहाँ चला गया था? आणि आज एकटाच कसा काय? आणि आज तू एकटाच कसा काय? तू अकेला कैसा आ गया है? हमेशा तू जब संगीत सीखने के लिए, गाना सीखने के लिए मेरे पास आता है, तू अपने पिताजी को लेके आता था. तो आज अकेला कैसा आ गया है? नाना कसे आले नाहीत बरोबर? आणि आपके पिताजी कैसे नहीं आए अपने साथ? इकडची दुनिया तिकडे होईल ना? तो बोलता है कि हमेशा आप अपने पिताजी को लेके आता है और आज तो अकेला आ गया है कि कुछ तो गलत हो गया है. हाँ? मुझे थोड़ा-सा संशय आ रहा है कि क्या हो गया है? हाँ? इसलिए वो क्या करते हैं, उनको बता देते, पूछते हैं. तो इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. तो बोलताय की इकडची दुनिया तिकडेच झाली आहे. दुनिया म्हणजे जग. इकडचं जग तिकडंच झालेलं आहे, असं म्हणतो.
यापुढे मी एकटाच दिसेन. तर शिरीष दुःखामध्ये आपल्या गुरुजींना सांगतो, अपने गुरुजी को बता देता है, इसके बाद मैं जब सीखने के लिए आऊँगा आपके पास तो मैं अकेला ही आऊँगा और मैं अकेला ही आपको दिखाई दूँगा. क्यों? माझे नाना, नाना, माझे नाना कायमचे गेले हो सर. दुःखी होकर अपने गुरुजी को अपने आँखों से पानी निकालते हुए, दुःख आँसू निकालते हुए वो अपने गुरुजी को बता देता है, गुरुजी मेरे नाना चले गए. ये विश्व छोड़कर चले गए, ये दुनिया छोड़कर चले गए. ने मेरे नानाजी गुजर गए. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना, मी खिन्नपणे हो म्हणालो. खिन्न म्हणजे उदास, खिन्नपणे म्हणजे उदासपणे. तो थोड्या वेळानंतर बड्याच बड्याच याने थोडासा दिलासा मिळाल्यानंतर, सांत्वन करणे म्हणजे दिलासा देणे. तर तो आपल्या गुरुजींना विचारतो, "गुरुजी, आपल्या विद्यालयाचा आपलं जे संगीत विद्यालय आहे, त्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही मला गाण्यासाठी चान्स दिला होता ना? आपने मुझे चान्स दिया है ना?" खिन्नपणे मी हो म्हणालो. तो गुरुजी उदास रूप में बोलते कि "हाँ, आज के दिन अपने विद्यालय का कार्यक्रम है." तो मग मला आज कार्यक्रम द्या. तो शिरीष बोलता है कि गुरुजी आज मुझे कार्यक्रम दीजिए ना, आज मुझे गाने का चांस दीजिए ना. नहीं म्हणू नका सर, प्लीज हाथ जोड़तो. मैं हाथ जोड़ता हूँ सर. आज मुझे गाने का चांस आप दीजिए. एवढीच इच्छा पुरवा. आज की मेरी जो इच्छा है वो आप पूरी करो. क्योंकि आज मेरी इच्छा है की आज अपने विद्यालय के कार्यक्रम में मुझे गाना ही है. तो असे म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो आणि शांत आवाजामध्ये अ, संयमी आवाजामध्ये गुरुजी काय म्हणतात, की "खरंच तुझी इच्छा आहे." हं. आणि त्या गुरुजींना सुद्धा माहीत होतं, की शिरीष हा एखादा कार्यक्रम दिला, की तो चांगल्या पद्धतीने पार पाडतो. म्हणून गुरुजी म्हणतात, की माझ्यातला शिक्षक जागा झाला. मला सुद्धा काहीतरी वाटलं आणि म्हणून मी माझा आवाज सौम्य केला, शांत केला आणि त्याच्याशी बोललो. "शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो." गुरुजी शांत आवाज में बोलते, की "तुझ्या ज्या भावना आहेत, त्या भावना मी ओळखतो आहे. मला कल्पना आहे, तुझी काय भावना आहे. पण आज माझा नाईलाज आहे आणि आज मैं तुझे गाने के लिए नहीं दे सकता हूँ, क्योंकि माझा नाईलाज आहे. आजच्या इलाज नाही. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत म्हणजे अब्रू. इब्रत का मतलब क्या है? अब्रू, इज्जत. हिंदी में आप उसको इज्जत बोलते हैं. शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा देऊ? गुरुजी उसको समझा देते हैं, बेटा ये जो कार्यक्रम है, या आज के कार्यक्रम पर अपने विद्यालय की इब्रत है, इज्जत है. आज का कार्यक्रम अच्छा हो जाएगा, तो अपने विद्यालय का नाम होने वाला है. और इसमें तू माँग कर रहा है कि मुझे आज गाने का चांस दीजिए. उसमें भी तू 2 महीने की गै तेरी 2 महीने की गैरहाज़िरी है, तो एब्सेंट है और इसलिए तेरे गायन में खंडा आ गया है. इसलिए मैं तुझे नहीं से दे सकता हूँ. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा देऊ? आप ही बताइए. तू ही सांग, हं, की मी तुला कार्यक्रम कसा देऊ? हं. बघा, आगतिक म्हणजे असह्य होणे. असह्य कोणताही उपाय नसणे. आगतिक होऊन शिरीष म्हणाला, "सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा." तो असह्य होकर, थोड़ा नाराज होकर, हाथ जोड़ के शिरीष अपने गुरुजी को बोलता है, "सर, मेरी आज की जो विनंती है, वो आप पुरी करो. मान्य करो. तुम्ही माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही वायोलिन." तो बोलता है कि गुरुजी, आज एक ही दिन मुझे वायोलिन बजाने की संधि दे दीजिए, गाने की संधि दीजिए. इसके बाद मैं जन्म भर मरते दम तक वो वायोलिन को हाथ लगाने वाला नहीं हूँ. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. लेकिन गुरुजी बोलते की तू आगे जन्म भर बजा दे वायोलिन, गाना गा, लेकिन आज मैं तुझे गाने के लिए चान्स देने वाला नहीं हूँ. तुझी मनस्थिती आज बरोबर नाही.
तो बोलते हैं कि आज तेरी जो मनस्थिति है, तेरा जो मन है, चल विचल है, और इसके कारण तो अच्छा गाएगा नहीं, अच्छा वायलिन बजाएगा नहीं, और इसके कारण अपने विद्यालय की जो इज्जत है, इबरत है, तो रहेगी नहीं, इज्जत जाएगी। इसलिए तुझे मैं चांस देने वाला नहीं हूँ। ऐसे गुरुजी उनको बोलते हैं। शिरीष अपने गुरुजी को विनती करते हैं, लेकिन गुरुजी मानने के लिए, यानी जल्दी जल्दी मानने के लिए तैयार तयार नाही. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिति आपोआपच सुधारेल. तो अपने गुरुजी को समझाने की कोशिश करता है. बोलता है कि गुरुजी, मैं आपको हाथ जोड़ के विनती करता हूँ कि आप मुझे परमिशन देंगे आज के दिन वायोलिन बजाने के लिए, गाना गाने के लिए, आप अपने विद्यालय के कार्यक्रम में मुझे एक संधि दे दीजिए, एक चांस दे दीजिए. मैं अपना बराबर यानी नाम करता हूँ. मला परवानगी दिलीत तर माझी मनस्थिति आपोआपच सुधारेल. आप मुझे परमिशन देंगे तो मेरे मन की जो चल विचलता है, मेरी जो मनस्थिति जो है, वो अपने आप सुधारेगी. इसलिए मैं प्रयास करूंगा. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखी कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असे मी ठरवले. तो गुरुजी बोलते हैं कि अभी उसको ज़्यादा दुखित करना बराबर नहीं, क्योंकि उनके पिताजी यह विश्व छोड़कर चले गए हैं, ये दुनिया छोड़कर चले गए, उसमें दुःख में है. और फिर वो विनती कर रहा है बार-बार, तर या दुःखामध्ये त्याला दुसरं दुःख देणं, ते मला बरोबर वाटत नहीं, वो मुझे अच्छा नहीं लग रहा था. ऐसा विचार करून उन्होंने एक अच्छा विचार किया गुरुजी ने, और उन्होंने उसको गाने की परमिशन दी. लेकिन गाने की परमिशन देते समय उन्होंने क्या किए कि वो जो पहला कार्यक्रम है, वो पहला ही कार्यक्रम उसको दे दिया. पहला ही कार्यक्रम समझ लो, उसमें कुछ गलतियाँ हो जाएगी, तो आगे वाले जो गाने वाले लोग हैं, वो सँभाल के लेंगे. इसलिए उन्होंने क्या किए, पहला ही कार्यक्रम वो शिरीष को दे दिया, यानी गाने के लिए और वायोलिन बजाने के लिए. संगीत का जो पहला कार्यक्रम है, वो गुरुजी ने क्या किए, मन का मोटेपना दिखाते हुए, बड़प्पन दिखाते हुए उन्होंने क्या किया, पहला कार्यक्रम शिरीष को दे दिया. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. यानी जिस प्रकार से गुरुजी ने उसको परमिशन दी शिरीष को, वैसे ही शिरीष ने भी अपना कार्यक्रम अच्छे ढंग से करना चालू किया. तो एकदम मनस्थिती चांगली ठेवून काय करू लागला, व्हायोलिन वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. बघा, 2-2 महिन्याचा खंड असून सुद्धा, सुट्टी घेऊन सुद्धा तो वाजवताना एकदम एखाद्या मुरलेल्या वादकाप्रमाणे, एकदम जुन्या झालेल्या वादकाप्रमाणे, ज्याला संगीताचं ज्ञान खूप आहे, अशा वादकाप्रमाणे तो वाजवायला लागला होता. व्हायोलिन तो वाजवत होता, गात होता. इतके शिकला तरी कुठे यायचा, मी विचार करत होतो. आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता, की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील. बघा, जेव्हा शिरीष कार्यक्रम करायला सुरुवात केली, व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली, गाणं गायला सुरुवात केली, तेव्हा गुरुजीचं लक्ष शिरीषवरती होतं. शिरीष कुठं चुकतो की काय? आपल्या विद्यालयाचं नाव खराब करतो की काय? परंतु सुरुवातीपासूनच शिरीषनं एवढ्या चांगल्या पद्धतीनं गायला आणि व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली, की गुरुजींचा त्याच्यावरती विश्वासच बसेना, की एवढ्या चांगल्या प्रकारे तो वाजवू शकतो. त्यांना वाटलं की हा नवीन विद्यार्थी आहे, ये नया विद्यार्थी है, ये नया विद्यार्थी इतने अच्छे ढंग से मन लगा के कार्यक्रम कर रहा है, तो पुराने मेरे विद्यार्थी कितना अच्छे ढंग से कार्यक्रम करेंगे. हं, किती छान वाजवत असतील, हं, किती छान गातील, असं गुरुजींना सुद्धा वाटलं. म्हणजे गुरुजी को शिरीष के ऊपर अभी विश्वास आ रहा था, आया था. शिरीषवरती त्यांना थोडासा विश्वास आला होता किंवा विश्वास बसलेला होता. असे बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा याच्यानंतर वाजवायला कोणाला बसवावे, टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. आणि जैसा ही शिरीष अपना कार्यक्रम कर रहा था, गाना गा रहा था, वायलिन बजा रहा था, वो सुनकर जो प्रेक्षक है, जे ऐकायला आलेली लोकं आहेत, ती टाळ्या-टाळ्या वाजवून त्याला काय करत होती, सपोर्ट देत होती. कोणाला? शिरीषला.
तेव्हा मात्र मला वाटलं, की अरे बापरे! हा विद्यार्थी एकदम चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करतो आहे. आता शिरीषने एवढा चांगला कार्यक्रम केलेला आहे, म्हणजे शिरीष नंतर आपण कुणाला वाजवायला द्यायचं किंवा कुणाला संधी द्यायची असा प्रश्न त्या गुरूंच्या मनामध्ये आला. शिरीष आत आला आणि त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. जसाही शिरीषनं कार्यक्रम पूर्ण केला, तसा तो आतमध्ये आला आणि त्यानं काय केलं, पायावरती डोकं ठेवलं. म्हणजे त्या गुरुजींना साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला. त्यांचं दर्शन घेतलं. मी त्यांना उठवीत विचारले. त्यांनी काय केलं, शिरीषला हाताने धरून उठवलं आणि त्यांना त्या शिरीषला ते विचारतायत, "हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? तू एवढं छान गातोस. कसं काय गातोस तू? हं? तू माझ्याकडे न येता आणखी कुठे शिकत होता?" गुरुजी प्रश्न उसको पूछते हैं, "अरे तू 2 महीना तो नहीं आया? इतनी छुट्टी लिया? मेरे पास सीखते-सीखते तू दूसरे कहीं जगह पर नहीं सीखता था क्या?" ऐसे वो उनको प्रश्न पूछते हैं. "अरे तू माझ्याकडे न येता आणखी कुठे शिकत होतास? माझ्याकडे येत नव्हतास तू, पण तू दुसरीकडे कुठे शिकत होतास की काय? एवढ्या चांगल्या पद्धतीने तो गातोस, तो वाजवतोस." डोळे पुशीत सुरेश म्हणाला. शिरीषच्या डोळ्यातून दुःखाश्रू, आनंदाचे अश्रू ओघळत आहेत, वाहत आहेत. आणि तो डोळे पुशीत डोळ्यातील अश्रू पुसत, "सर, काही भलती शंका मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो." शिरीष बोलता है कि "गुरुजी, आप क्या शक कर रहे हैं मेरे ऊपर?" तो "गुरुजी, मैं आपके सिवाय किसी के पास भी संगीत का ज्ञान नहीं लेता हूँ. मी तुमच्याशिवाय कोणाकडेही संगीताचं ज्ञान घेतलेलं नाही किंवा घेत नाही. मी हे सर्व तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. तुम्ही ऐकून घ्या. मी हे तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. तुम्ही काय करा, ऐकून घ्या. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले. मरने गुजर गई. ज्या दिवशी मी तुमच्याकडे मला जे तुम्ही शिकवलं, त्याची फी आणि एक चिठ्ठी पाठवली होती, त्याच रात्री माझे नाना सुद्धा वारले. हे जग सोडून गेले. मला धक्का बसला. मुझे बहुत दुःख हो गया. मला खूप मोठा धक्का बसला माझ्या मनाला. खूप मोठा धक्का बसला, की माझे नाना हे जग सोडून गेले. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेले. गेल्यावर कशाला आता शिका? म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. तो बोलता की जिसके लिए मैं ये सीख रहा था, जिसकी इच्छा के खातिर मैं सीख रहा था, मेरे नाना की बहुत इच्छा थी। वो एक महान गायक, वो एक महान संगीतकार थे। और उनकी इच्छा थी कि मेरे बाद मेरी संगीत की जो कला है वो आगे ले जाना चाहिए। किसने? शिरीष ने। इसलिए उनका आग्रह था, इसलिए मैं क्या करता था, वायोलिन बजाता था या गाना गाता था। लेकिन मेरे मन में एक विचार आ गया कि अभी मेरे नाना जी चले गए, तो किसके लिए कार्यक्रम करूं, किसके लिए सीखूं? ऐसा मेरे मन में प्रश्न आया था। इसलिए मैंने विचार करके इसके बाद वायोलिन को हाथ नहीं लगाना है, ऐसा मैंने मन में तय किया था. मी मनामध्ये पक्क करून ठेवलं होतं की आता मात्र आपण या वायोलिनला हात लावायचा नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. गवई म्हणजे गायक. गवई का मतलब क्या है? गायक, गाना गाने वाले. तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, तो बोलता है कि आपको पता है क्या नहीं मुझे मालूम नहीं, लेकिन मेरे पिताजी एक अस्सल गायक थे, यानी उत्कृष्ट गायक थे, संगीतकार थे. पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. बहिरे होणे म्हणजे उनको सुनाई नहीं देता. यानी एक एक ॲक्सिडेंट झाला, आघात झाला. त्यांच्यावरती एक संकट ओढवलं आणि त्या संकटामध्ये काय झालं, त्यांची जी ऐकण्याची शक्ती आहे ती कमी झाली म्हणजे ते बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. एक उत्कृष्ट गायक, एक उत्कृष्ट संगीतकार त्यांच्यावरती आघात झाल्यानंतर जेव्हा ते बहिरे झाले, तेव्हा त्यांना काहीही ऐकू येत नसे. पोटाच्या हालचालीवरून त्यांना काही काही शब्द समजत असत. तो अपने गुरुजी को बता देता है की त्यांची आपण गात असताना जे ओठाची हालचाल करतो
त्या हालचालीवरून ते कोणतं गाणं आहे, कोणता राग आहे, कशा पद्धतीने गात आहे, हे ते काय करत असत, समजत असत. कारण हे समजण्यासाठी त्यांना गायकीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान होतं. त्यामुळे ते फक्त ओठाच्या हालचालीवरून समजत असत, की ते कशा पद्धतीने गात आहेत किंवा त्याचे शब्द काय आहेत हे त्यांना समजत असे. बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. अंतरली म्हणजे दूर होणे. हं. नानांना कायम असं वाटायचं, की अ, मला संगीतापासून दूर व्हायचं नाही. अंतरणे म्हणजे अंतर देणे, दूर होणे. तर त्यांना वाटायला लागलं, की मी बहिरा झालो आहे. मुझे सुनाई नहीं देता है, इसके बाद मैं कैसा गायन करूँ? इसलिए उनका उनको धक्का पहुँच गया था. उनको थोडी उनके मन को एक चोट पहुँच गई. त्यांच्या मनाला एक धक्का बसला होता. त्यातून ते सावरत नव्हते आणि म्हणून त्यांनी मला संगीत शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकवण्यासाठी उद्युक्त केले. उद्युक्त करणे म्हणजे प्रवृत्त करणे. उद्युक्त करणे म्हणजे प्रवृत्त करणे. त्यांनी काय केलं मला अ, संगीत शिकण्यासाठी त्यांनी मला प्रवृत्त केलं, तयार केलं. हं. उद्युक्त करणे म्हणजे तयार करणे. त्याने मला सांगितलं, की "आता माता माझी संगीताची कला तू पुढं घेऊन गेलं पाहिजे. आपल्या कुटुंबाचं नाव त्याने प्रसिद्ध झालं पाहिजे. यासाठी माझा जो संगीताचा वारसा आहे, तो आता पुढे घेऊन गेलं पाहिजे." असं त्यांनी विचार व्यक्त केले. कोणीतरी संगीतासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळे. सौख्य म्हणजे आनंद मिळत असे. म्हणून ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते. त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा. खेद म्हणजे दुःख, की मी वाजवण्यात कितीही प्रगती, कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ऐकू शकत नाही. या विचाराने नानासमोर मोकळेपणा वाटत नव्हता. तो बोलता है, की जब आपको ऐसा लगता था कि नाना के सामने मैं खुले मन से नहीं गाता है, तो इसके पीछे एक कारण था। वो कारण था कि जो मैं गाता हूँ, वो मेरे पिताजी को या नाना को समझ में नहीं आता था, यानी सुनाई नहीं देता था। मैं अच्छा गा रहा हूँ क्या? मेरे अंदर कौशल्य है क्या? मेरी प्रगति कितनी हो रही है? यह मेरे नाना को कुछ समझ में नहीं आता था। इसलिए मुझे खेद होता था, दुःख होता था. वारंवार माझ्या मनामध्ये विचार यायचे. मला दुःख व्हायचं, की मी जे गातो आहे, माझ्या मनामध्ये खंत व्यक्त करायचो मी. हं. की मी जे गातो आहे, ते माझ्या नानाला समजत नाही आणि त्यामुळेच मला मोकळेपणा वाटत नव्हता. म्हणून मी चांगल्या पद्धतीने गात नव्हतो. ज्या दिवशी नाना गेले, त्याच दिवशी मी ठरवले की आता संगीत बंद. जिस दिन नाना चले गए, उस दिन मैंने अपने मन में विचार किया कि आज से क्या करना है, संगीत बंद करना है. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरची लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. की उनके मन में विचार आता था कि अभी नाना तो चले गए, नाना को तो मैं जो गाता था, मैं संगीत बजाता था, वो उनको समझ में नहीं आता था, सुनाई नहीं देता था। मेरी प्रगति क्या है उनको समझ में नहीं आती थी। इसलिए मुझे बहुत दुःख होता था. और उस दिन जब नाना चले गए, उस दिन मैंने मेरे मन में विचार किया, माझ्या मनामध्ये विचार केला की आता संगीत बंद. अभी संगीत बजाना बंद करना है. इसे मन में मैंने विचार किया था. लेकिन दुसऱ्याच क्षणी, दुसऱ्या वेळी त्याच्या मनामध्ये दूसरा विचार आला की अभी ऐसा नहीं, ऐसा करके नहीं चलेगा. भलेही नाना जेव्हा होते, ते बहिरे असल्यामुळे माझं गायन किंवा संगीत ऐकू शकत नव्हते. पण आता मला असं वाटतं, की नाना माझ्या बाजूला बसलेले आहेत. जरी ते आपल्यातून निघून गेले असतील, तरी त्यांचा जो आत्मा आहे, तो माझ्याजवळ आहे. माझ्या शेजारी बसलेला आहे. ते शेजारी बसून माझे विचार ऐकत आहेत, माझं संगीत ऐकत आहेत, किंवा माझं गायन ऐकत आहेत, असं मला दुसऱ्या क्षणी वाटलं आणि म्हणून मी एक विचार केला, की लोक निंदेकडे लक्ष न देता, लोकं कसेही बोलतात, त्याच्याकडे लक्ष न देता,
लोक वाईट बोलतात त्यांच्याकडे लक्ष न देता वडिलांचे जे विचार आहेत, वडिलांचं जे गायन आहे ते पुढे घेऊन जाणं, हाच मनोमन मी विचार करून वायोलिन वाजवायला सुरुवात केली. लोकनिंदेकडे लक्ष न देता मी काय केलं, वायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. मैंने क्या किया, मन लगा के. ताना म्हणजे सुरांच्या लहरी, सूर. तर मला ज्यावेळेस मी व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली, गायला सुरुवात केली, तेव्हा मला असं वाटायला लागलं, की जे हे सूर आहेत, त्या सुरांच्या लहरी आहेत, याला माझे नानाच सपोर्ट करत आहेत. हं. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे. तंबोरा, तंबोरा हे वाद्य आहे. तबला और तंबोरा क्या है? वाद्य आहे. तर ते मला साथ देत आहेत. गायनासाठी ते काय करत आहेत? मला साथ देत आहेत. असं माझ्या मनाला काय झालं? वाटलं आणि त्या तारावरून त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. बघा, शिरीष काय सांगतो, की आज जेव्हा मी कार्यक्रम करत होतो, तेव्हा माझ्यासमोर बसलेली एवढी लोकं पाहून मला खरंच आश्चर्य झालं होतं. मला थोडंसं काय झालं, आश्चर्य झालं होतं. मी गडबडून गेलो होतो, गोंधळून गेलो होतो. पण त्याच क्षणी मी विचार केला, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते बोलतायत, की मैंने विचार किया पक्का मन में और मैंने आंखें बंद करके मेरे आँखों के सामने नानाजी आ गए. त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आली. ते मला काय म्हणाले, "बेटा वाजव, मी ऐकतो आहे." नानांनी मला आशीर्वाद दिला आणि जसं मी डोळे मिटून नानांचं ध्यान केलं, तेव्हा त्यांनी मला सपोर्ट दिला, ते बोलले, की "बेटा तू वाजव, मी ऐकत आहे." मला जोर चढला. मला आणखी एक संधी मिळाल्यासारखं मी केलं. माझ्यासमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हते. हे सगळं शिरीषनं वर्णन करून आपल्या गुरुजींना सांगितलं, की आपले पिताजी काय होते, त्यांनी कशा पद्धतीनं गायन, संगीत पुढे नेलं, त्यांचा वारसा मला कशा पद्धतीनं पुढे न्यायला सांगितलं, ही एक कथा आहे, कहाणी आहे. त्या कहाणीचं वर्णन वसंत पुरुषोत्तम काळे यांनी आपल्याला अभ्यासासाठी ठेवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याकडे आत्मविश्वास असेल, तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. याची शिकवण या पाठामधून आपल्याला मिळालेली आहे. धन्यवाद.